नमस्कार. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. सर्वप्रथम सर्व स्वामी भक्तांचे आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे. आज स्वामी तुम्हाला सांगत आहेत की बाळा, आज हा संदेश तुझ्यासमोर आला आहे. तो फक्त एक योग नसून मी निर्माण केलेला हा योगायोग आहे. माझी इच्छा आहे की तू हा संदेश शेवटपर्यंत ऐकावा आणि तुझ्या जीवनात होत नसणारे चढ उतार माझ्यापर्यंत तू कमेंटमध्ये कळवावेत. स्वामी म्हणतात की बाळा, कधीकधी आपल्या जीवनात असा त्रास निर्माण होत असतो की आपल्याला त्यावेळी वाटत असतं की आपल्यासोबत हा त्रास का घडत आहे, किंवा एखाद्या व्यक्तीमुळे, एखाद्या प्रसंगामुळे किंवा एखाद्या ठिकाणामुळे जर आपल्याला त्रास होत असेल तर आपण नेहमी हा विचार करतो की आपल्या अवतीभोवतीच्या समाजात, संपूर्ण जगात आपल्या परिस्थितीत बदल घडून यावा. आपल्याला ज्या गोष्टीचा त्रास होत आहे त्या गोष्टी नष्टही व्हाव्यात. पण आपण कधी असा विचार केला आहे का की आपल्यामुळे सुद्धा कोणाला त्रास होत आहे का, किंवा जर होत असेल तर त्यासाठी आपण काय करायला हवे? आपल्याला नेहमी वाटतं की आपल्या भोवतालची परिस्थिती ही बदलली पाहिजे आणि आपण त्यासाठी प्रयत्नसुद्धा करत असतो. आपले कौटुंबिक जीवन असेल किंवा आपलं मैत्रीपूर्व नाते असेल, आर्थिक स्थिती असेल किंवा व्यवहार असेल, कुठल्याही गोष्टीमध्ये तुम्हाला त्रास झाला तर ती गोष्ट तुम्ही बदलण्याचा प्रयत्न करता. एखाद्या व्यक्तीने त्रास दिला तर त्या व्यक्तीला बोलणे बंद करता किंवा त्या व्यक्तीला कडे बोलून आपण त्याचा संबंध तोडून टाकत असतो. पण कधीकधी आपल्याकडून सुद्धा अशा काही चुका घडत असतात ज्या पूर्णपणे चुकीच्या असतात, परंतु आपण त्या स्वीकार करत नाही. आपल्या अवतीभोवती असणारी परिस्थिती बदलावी यासाठी आपण पुढच्यावरच दबाव आणत असतो. माणूस परिस्थिती अनुकूल असेल तर उत्साहात काम करत असतो. आपल्या मनाची अपेक्षा असेल तर ते आपण पूर्णसुद्धा करत असतो. परंतु जर आपलं स्वप्न पूर्ण नाही झालं किंवा एखाद्या व्यक्तीच्या त्रासामुळे आपलं स्वप्न भंग झालं तर आपण पूर्णपणे दोष हा पुढच्याला देत असतो. परंतु हे असे नसते. स्वतःचे मत जाणून घ्या, कारण आपल्या जीवनात जे काही घडत आहे, जे काही घडणार आहे तो पूर्णपणे आपल्या कर्माचा भाग आहे. जर तुम्ही आत्ताच्या जगामध्ये, आत्ताच्या जीवनामध्ये खूप आनंदाने इतरांना सर्व काही सुविधापूर्वक, आनंदपूर्वक जीवन जगत असाल आणि तरीही तुम्हाला त्रास होत असेल तर त्यावेळी मात्र तुम्ही नक्कीच देवाला त्रास देत असता, म्हणजे देवाला दोषी मानत असता. देवाला बोलतात की मी कोणाचं काय वाईट केलं आहे की माझ्या देव इतके मागे लागला आहे, मला सतत त्रास का देत आहे, देवाचं मी काय वाटोळं केलं आहे. परंतु आपली इतकी मोठी परिस्थिती नाही किंवा आपण इतके मोठे सिद्धपुरुष नाहीत की आपण देवाला त्रास देऊ ज्यामुळे देव आपला बदला घेईल. अरे, आपण या जन्मी नाही तर पूर्वी जे काही कर्म करत आलो आहे त्याचे फळ आपल्याला या जन्मामध्ये भोगावंच लागतं. भले तुम्ही या जन्मामध्ये खूप चांगले कर्म करत आहात, परंतु जर पूर्वीच्या जन्मामध्ये किंवा नकळत तुमच्याकडून अशा काही मोठ्या चुका किंवा अपराध घडले आहेत ज्याचे तुम्हाला भोग हे भोगावेच लागतात. त्यामुळे सर्वात पहिले आपल्या मनाला जीवनाचे सत्य जाणून घेण्याची सवय लावा. प्रत्येक परिस्थिती ही सारखीच असेल किंवा प्रत्येक परिस्थितीमध्ये तुम्ही आनंदीच असाल असं होत नाही. कधीकधी आपल्याला दुःखसुद्धा भोगावे लागतात आणि दुःखातसुद्धा आपल्याला आनंदाने त्या प्रसंगातून बाहेर हे पडावंच लागतं. कधीकधी इच्छा नसतानासुद्धा आनंदाने, उत्साहाने ते कार्य पूर्णपणे पार पाडावं लागतं. कोणी त्रास देऊ नये, सर्वांनी आपल्याला सहकार्य करावं, आपली जी इच्छा आहे ती पूर्ण होईल असं नाही. कधीकधी आपलं मनसुद्धा आपण मारावं लागतं. आपण आनंदी, यशस्वी जीवनासाठी आपले संकल्प करत असतो आणि थोड्याशा अडचणी आल्या तरी ती सोडूनही देत असतो. इतरांचं कार्य, इतरांचं यश, इतरांची प्रगती पाहून त्यावेळी मात्र आपल्या मनामध्ये जाळ लागतो. परंतु आपण जे प्रयत्न करायला हवेत, जे स्वप्न पाहिलं आहे ते आपण सत्यात उतरण्यासाठी आपलं मन, आपलं शरीर झिजवायला तयार राहत नाही. ज्यावेळी तुम्ही इतरांवर जळायला लागचाल किंवा ज्यावेळी तुमच्या मनात इतरांबद्दल वाईट खेद यायला लागेल त्यावेळी समजून जा की आपण सध्या पण देवापासून खूप दूर आहोत.
इतरांचं यश आनंद पाहून आपल्या जीवनातसुद्धा आनंद निर्माण व्हावा अशी ज्याची वृत्ती आहे तो नक्कीच स्वामींचा प्रिय भक्त आहे. आणि स्वामी म्हणतात की बाळा, मला माहिती आहे तू त्यातलाच आहेस जो इतरांच्या आनंदात आपलं आनंद मानतो. म्हणूनच हा संदेश मी तुझ्यापर्यंत आणला आहे. आता परिस्थिती बदलण्यापूर्वी तू स्वतःला बदल. स्वतः अनुकूल होण्यास सुरुवात कर, मग परिस्थिती नक्कीच अनुसरण होते. आपण इतरांमध्ये आणि आपलं दुसरं कोणी आपल्याबद्दल काय विचार करतो यामध्ये गुंतून न राहता आपण इतरांना कसे आनंदात ठेवू शकतो किंवा आपल्यामुळे इतरांना कसा फायदा होईल या गोष्टीचा विचार करा. अरे, भगवान श्रीकृष्णाला सुद्धा जगत कल्याणासाठी आणि कर्तव्याचं पालन करण्यासाठी आपल्या मनाची प्रिय सखी राधा हिला सुद्धा सोडावं लागलं आणि आपल्या जीवनाचा आनंद सोडून इतर व्यक्तीशी लग्न करून त्याला जीवनाचे कर्म पूर्ण करावे लागले. म्हणूनच आज जग संपूर्णपणे श्रीकृष्णाच्या चरणी लीन होतं. आपण तर सर्वसामान्य मनुष्य आहोत, मग आपण इतक्या ताठपणाने का वागावं? त्यामुळे चांगल्या सवयी या आपोआप लागत नाहीत, त्या मानसिकतेमध्ये बसत नाहीत, त्या आपण आचरणात आणाव्या लागतात, आपलंसं करावं लागतं. आणि चांगल्या सवयी हे आयुष्यात नेहमी ध्येय गाठण्याचा मार्ग तयार करत असतात. परंतु वाईट सवयी या नेहमीच आपल्याला रसतळाला घेऊन जातात आणि ज्या ठिकाणी आपल्या जीवनाचा व्यर्थ असा संहार होणार आहे या गोष्टी आपल्या जीवनात या वाईट सवयीमुळे निर्माण होतात. तेव्हा जागरूक व्हा, चांगल्या सवयी आत्मसात करा आणि ज्या दिवशी तुम्ही हे महत्त्वाचं मानाल आणि आपल्या जीवनात चांगल्या सवयीला आत्मस्थान द्याल त्यावेळी नक्कीच तुमचे जीवन 50% बदललेले असेल. फक्त आता ते आचरणात आणायचे आणि वागायचे तुमच्या हातात आहे. आपल्याला कोणत्याही सवयी जड लागतात त्याचं आपण आचरण करत नाही, त्यामुळे अशा सवयीच्या जाळ्यात आपण फसत जातो ज्या आपल्याला पचत नाहीत आणि मग आपल्या जीवनाचा तिथूनच ऱ्हास व्हायला सुरुवात होतो. सवयी अशाच आत्मसात करा ज्यामुळे तुमचं कल्याण आहे. तुमच्यामुळे मानसिकता, शांतता, शारीरिक थकवा या गोष्टीपासून तुम्ही दूर राहाल. कधीकधी डोकेदुखीचा त्रास होतो आणि कोणीतरी आपल्याला चहा घेण्याचा सल्ला देतो, तर चहा घेतल्यानंतर चुटकीसरशी आपलं डोकं दुखायचं थांबतं, थकवा दूर जातो. यामुळे पुढच्या वेळेस आपल्याला अशी परिस्थिती येते की ज्यावेळी आपल्याला डोकं दुखायला लागतं त्यावेळी नक्कीच आपण चहाचं औषध करत असतो. त्याचप्रमाणे जर वाईट विचाराने तुमचं मनसुद्धा कधीकधी दुखत असेल, कधीकधी तुमच्या मनालाही थकल्यासारखे वाटत असेल किंवा इतरांना त्रास दिल्यामुळे, इतरांचे वाईट विचार आपल्या डोक्यात घेतल्यामुळे जर कधीकधी तुम्हाला वाटत असेल की आपण काही चुकीचं करत आहोत, त्यावेळी त्यापासून दूर जाण्यासाठी नक्कीच देवाचे नामस्मरण करा आणि सद्गुण जे आहेत ते आत्मसात करण्याचा प्रयत्न करा. हीच सवय तुम्हाला पुढे लागत जाईल आणि तुम्हाला विश्वास बसणार नाही. तुम्ही इतके पवित्र व्हाल की देवाला सुद्धा तुमच्यावर न विश्वास ठेवता कुठलीच गोष्ट करणं शक्य होणार नाही. कारण एकदा का देवाने तुम्हाला आपलंसं केलं तर तुमच्या जीवनात कुठल्याही वाईट गोष्टीला थारा राहणार नाही. आणि ज्या दिवशी तुमच्या मनावर सत्याचा ठसा कोरला गेला त्या दिवशी नक्कीच तुमचं जीवन हे सत्य आणि श्वासपूर्ण झाल्याशिवाय राहणार नाही. आज आपल्या जगण्यात अनेक सोयीसुविधा असूनही काहीतरी कमी असल्याची खंत आपल्याला जाणवत असते. ती खंत म्हणजे आपलं हरवलेलं बालपण, आपलं आनंदी जीवन, आपल्या आयुष्यातील असा टप्पा जिथे छोट्या छोट्या गोष्टीत आपण आनंदी राहत असतो आणि आनंद शोधत होतो. जसं जसं आपण या सुखाच्या मोहात गुंतत गेलो, मोठे होत गेलो, तसा तसा आपला प्रत्येक गोष्टीकडे बघण्याचा दृष्टिकोनसुद्धा बदलत गेला. चांगले वाईट, गरिबी, श्रीमंत, मान अपमान, फायदा व तोटा या गोष्टीबद्दल अतिविचार करत गेल्यामुळे आपल्या जगण्यातील निरागसता ही आपल्या बालपणासोबतच निघून जाते. कधीकधी जीवनामध्ये आनंद घ्यायचा असेल तर नक्कीच फायदा तोटा सोडून आनंदाने निरागसपणे बाळासारखे जीवन जगा, बालपणात उतरा. कारण तुम्ही सर्वजण हे स्वामी आईचे बाळ आहात. तुम्ही स्वामी आईचे बालकच आहात. मग आईच्या समोर तुम्हाला आनंदाने बाळासारखे जगायला काय जातं? कधीकधी आनंदी, खोडकरपणा, अत्याळपणा, चेष्टा मस्करी या आपल्या गोष्टी आवर्जून करायला हव्यात.
त्यामुळे तुमच्या जीवनाला लागलेला दुःखाचा हा जो मळ आहे तो दूर होतो. आपलं आनंद हे बालपणामध्ये खूप आनंदी होतं. ना कुठली श्रीमंती, ना कुठला हेवा-देवा, ना कोणी गरीब, ना कोणी श्रीमंत. सर्व काही आपण आनंदाने मिळून मिसळून जगत होतो. आता काळ बदलला आहे. प्रत्येकाच्या आयुष्यात आमूलाग्र बदल झाला आहे. तरी जुन्या आठवणीने मन भरून येते, कारण त्या काळी काही नसतानाही जगण्याची मजा होती, आनंद होता. तो आज आपल्याकडे सर्व असूनही तो राहिलेला नाही. आनंदी जीवन जगायचे असेल तर आपल्यातलं हे बालपण आणि आपल्या बालपणातले आपले गुण नक्कीच तुम्हाला जिवंत ठेवता आले पाहिजेत. आणि जो व्यक्ती बालपणामध्ये आपल्या निरागसतेमध्ये जीवन जगत आहे तो नक्कीच आनंदी जीवन जगत आहे. ज्याने फक्त जीवनामध्ये प्रगती फक्त आपल्याला इतरांपेक्षा कसं श्रेष्ठ होता येईल, इतरांपेक्षा आपण कसा पैसा जास्त कमवू किंवा इतरांपेक्षा आपण कशी प्रॉपर्टी जास्त कमवू यामध्ये गुंतला आहे, त्याचं आयुष्य याच गोष्टीच्या मागे चालत आहे. आणि एक दिवस असा येतो की न सांगता अचानकपणे तुमच्या जीवनाचा अंत होतो आणि तुमचं सर्वस्व इथंच सोडून जाता. त्यावेळी तुम्हाला विचार येऊन उपयोग नाही. हे जीवन एकदाच आहे, त्याचा आनंद घ्या. ही संधी परत परत येणारी नाही, कारण जीवन ही अमूलाग्र देण आहे. तुम्हाला मिळाली आहे तर त्याचा आनंद घ्या. कष्टामध्ये मेहनतीमध्ये जीवन तर जातच आहे, पण त्यामध्ये वेळ काढून स्वतःसाठी थोडंसं जगून पहा. धन्यवाद.